विहिंप आंदोलकांनी जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीवर धार्मिक मजकूर असल्याची अफवा पसरली। नागपूर हिंसाचारावर देवेंद्र फडणवीसांचं निवेदन, हिंसाचार पूर्वनियोजित, मुख्यमंत्र्यांचा सभागृहात दावा। नागपुरातल्या राड्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचं एकमेकांकडे बोट, अबू आझमी यांनी पहिली सुरुवात केली। सत्ताधाऱ्यांचा हल्लाबोल तर नितेश राणेंसारख्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ठिणगी पडली, विरोधकांचा आरोप। पुढचे काही दिवस शांत रहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नितेश राणेंना दालनात बोलावून तंबी। तर आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांपैकी एक म्हणत नितेश राणेंनी केला इन्कार। नागपूर पोलीस दलातील डीसीपी निकेतन कदम आणि शशिकांत सातव सर्वात आधी एबीपी माझावर काल हिंसा भडकल्यावर जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावलं। छावा चित्रपटानंतर लोकांच्या मनात औरंगजेबाबद्दल राग वाढला। देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात वक्तव्य तर औरंगजेबाचं समर्थन म्हणजे देशद्रोहाचं समर्थन, एकनाथ शिंदेंचं मत। उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींची माफी मागून आले, एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेत मोठा दावा। तर आपण मोदींना भेटायला गेलो तेव्हा शिंदे डस्टबिनमध्ये बसले होते, उद्धव ठाकरेंचा पलटवार। एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध। भाजपचे दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे संजय खोडके विधान परिषदेवर। छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला, कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। मंत्री माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा तुर्तास दिलासा, सत्र न्यायालयानं शिक्षेला दिलेली स्थगिती उठवण्यास नकार। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार, सूत्रांची माहिती। कोर्टात निकाल लागला तरी निवडणुकीच्या तयारीला 100 दिवस लागण्याची शक्यता। मतदार ओळखपत्र आधार कार्डची लिंक करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल। भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीच्या दिशेनं झेपावले। 9 महिन्यांच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग, मोदींनी दिलं सुनीता यांना भारत भेटीचं निमंत्रण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।